इतर मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गातील विविध समाज संघटना, संस्था आणि घटकांच्या वतीनं चंद्रपूर इथं संयुक्त महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. रविवार दिनांक 28 जून दुपारी 12 वाजता शहरातील गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ तसंच आरक्षित प्रवर्गातील विविध समाज संघटना व संस्थांच्या संयुक्त विद्यमानं या महामोर्चाचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विविध संस्थांतर्फे दिनेश चोकारे, कृष्णा मेश्राम, जयदीप रोडे, बाळू खोब्रागडे, पप्पू देशमुख, संजय ढवस, बाजीराव उंदीरवाडे, डी.के. आरीकर, आनंद अंगलवार, मनस्वी गिरे, मनीषा बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते. ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसंच महाराष्ट्र शासनानं 14 मे 2026 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेला आरक्षण विरोधी निर्णय तातडीनं रद्द करावा या प्रमुख मागण्यांसाठी या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. केंद्र सरकारनं 30 एप्रिल 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 22 जानेवारी 2026 रोजी या संदर्भातील राजपत्रही जारी करण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात 1 ते 15 मे 2026 या कालावधीत पार पडलेल्या स्वगृह गणनेमध्ये ओबीसींच्या घरांची स्वतंत्र गणना करण्यात आलेली नाही. तसंच 16 मे पासून सुरू झालेल्या घर सूचीकरण प्रक्रियेमध्ये आणि जनगणनेसाठी तयार करण्यात आलेल्या 33 प्रश्नांच्या प्रश्नावलीतही इतर मागास प्रवर्गाचा स्वतंत्र व स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. यापूर्वी 12 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जनगणनेसाठी अंदाजे 11 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. या निर्णयामध्ये 30 एप्रिल 2025च्या मंत्रिमंडळ निर्णयाचा उल्लेख असला तरी पार्श्वभूमीच्या नोंदीमध्ये 2027ची जनगणना ही धर्म व अनुसूचित जाती जमातीच्या संदर्भात असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेबाबत गंभीर संभ्रम निर्माण झाला असून केंद्र शासनानं याबाबत तातडीनं भूमिका स्पष्ट घ्यावी अशी मागणी करण्यात आली. महाराष्ट्र शासनानं 14 मे 2026 रोजी आरक्षित गटासंदर्भात घेतलेला निर्णय ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अनुसूचित जाती जमाती तसंच विशेष मागास प्रवर्गासाठी अत्यंत घातक असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. या निर्णयामुळे भविष्यात शिक्षण व नोकरीतील आरक्षण धोक्यात येण्याची शक्यता असून राखीव प्रवर्गातील समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शासनानं हा निर्णय तातडीनं रद्द करावा, अन्यथा अशा आरक्षण विरोधी निर्णयामुळे राखीव प्रवर्गातील जनतेच्या संयमाचा अंत पाहण्याची वेळ शासनावर येऊ नये असा इशाराही यावेळी देण्यात आला. चंद्रपूरमध्ये महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. प्रामुख्याने ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात यावी आणि 14 मे 2026ला आरक्षण विरोधी जो कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आहे तो निर्णय रद्द व्हावा यासाठी या महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे. सरकारने जर जातनिहाय जनगणना नाही केली तर भविष्यामध्ये असहकार आंदोलन तर आम्ही पुकारलेलं आहे आणि येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आम्ही दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा आंदोलन करणार आहोत. हा मोर्चा गांधी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत राहणार आहे. साधारणतः आमचा 10,000चा अंदाज आहे आणि वेगवेगळ्या राज्यातून आपापल्या पद्धतीनं लोक या महामोर्चात सामील होत आहेत.